नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। सारथी रुग्ण हक्क जनसेवा ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्री दीपक चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ मुलींसाठी दिवाळी स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमात जवळपास 170 मुलींना स्नेहभोजन तसेच विविध साहित्याचे वाटप करण्यात आले। समाजातील वंचित मुलींनाही दीपावली या सणाचा आनंद मिळावा हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलीस अधीक्षक गणेश इंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे, ज्येष्ठ पत्रकार किरण घोरतळे सर, डॉक्टर सुनीता ललवानी, नाथा भुजबळ, डॉक्टर सिद्धांत ललवानी आणि डॉक्टर महिमा ललवानी उपस्थित होते। यावेळी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलीस अधीक्षक गणेश इंगळे यांनी दीपक चौगुले यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करताना सांगितले की ते दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देतात, तसेच गरीब रुग्णांना कमी खर्चात उपचार मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात। डॉक्टर सुनीता ललवानी यांनी शिस्त आणि सकारात्मकतेचे महत्त्व यावेळी अधोरेखित केले। तर सहाय्यक पोलीस उपायुक्त राहुल आवारे यांनी सांगितले की स्वतःला कधीही अनाथ समजू नका, जिद्द आणि प्रयत्नाने सर्व काही शक्य आहे असा संदेश त्यांनी यावेळी दिला आणि कार्यक्रमाचे कौतुक केले। या उपक्रमात हरिभाऊ दळवी, अनिल चौगुले, दीपराज सावंत, सागर कारंडे, कुलदीप नाईक नवरे, पद्मजा गव्हाणे आणि अनिता चौगुले यांचेही मोलाचे योगदान राहिले। कार्यक्रम आनंदात पार पडला। समाजसेवेसाठी दीपक चौगुले आणि त्यांच्या टीमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।